काम तो व्यवस्थितरित्या कसं झालं नाही तर मग त्याच्यासाठी वरती जी कारवाई होईल, मग तो अधिकारी असू दे, कॉन्ट्रॅक्टर असू दे किंवा अजून कोणी असू दे, तर त्याला सामोरे जायला मग तयार राहा. वंदे मातरम. मी योगेश सोनवणे. आपण मागे त्या भास्ता रोडच्या कामाबद्दल बोललो होतो आणि त्या कामाचा एस्टिमेटची कॉपी आपल्याला मिळालेली आहे. तर याची एस्टिमेटची कॉस्ट आहे 1,99,00,000 रुपये 81,588 रुपये आणि तो सँक्शन झालेला आहे काहीतरी 1,68,71,943 रुपयांनी. तर आपण त्यांना सांगितलं होतं कॉन्ट्रॅक्टरला आणि जो सिव्हिल इंजिनियर सरकारी अधिकारी जे आहे त्यांनाही आपण सांगितलं होतं की हे रस्त्याचं काम बोगस व्हायला नाही पाहिजे आणि ते व्यवस्थितपणे करून घ्या. आणि हे जे पैसे येतात ना, ते पैसे गव्हर्नमेंट कडून कुठून येतात? हे सर्वसामान्य जनतेच्या खिच्यामधूनच जाणार आहेत. आणि हे रस्ते सारखे खराब होणार, मग ते परत बनवायला लागणार या बोगस कामामुळे. मग परत बनवायला लागले परत त्याला खर्च होणार. हे पैसे कुठून जाणार? जनतेच्या खिच्यामधून जाणार ना. मग त्याच्यामुळे महागाई वाढणार, टॅक्सेस वाढणार, सगळ्या गोष्टी वाढणार. आणि हे कॉन्ट्रॅक्टर हे आणि अधिकारी जे कोणी चोर असणार, हे चोर त्यांचे खिचे भरून राहणार आणि ते आपण सहन नाही करणार. तर हा जो एस्टिमेट आहे त्या एस्टिमेटनुसार जो काम आहे तो एस्टिमेटनुसार काम करून घ्या आणि तुमच्या मेहनतीचे जे काही पैसे आहेत ते तुम्ही घ्या. बस एवढंच म्हणणं आहे आपलं, बाकी काही नाही. आणि काम तो व्यवस्थितरित्या कसं झालं नाही तर मग त्याच्यासाठी वरती जी कारवाई होईल, मग तो अधिकारी असू दे, कॉन्ट्रॅक्टर असू दे किंवा अजून कोणी असू दे, तर त्याला सामोरे जायला मग तयार राहा. कायदेशीर लढाईला देऊ मग. धन्यवाद.